अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात होतीये। जम्मूमधून यात्रेकरूंची पहिली तुकडी रवाना झाली आहे। 3 जुलै ते 9 ऑगस्ट पर्यंत अमरनाथ यात्रा होणार आहे। 37 दिवसांच्या यात्रेसाठी पहलगाम आणि बालटाल दोन्ही मार्ग हे सुरू करण्यात आले। अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। सीआरपीएफच्या 221 कंपन्यांसह इतर केंद्रीय पोलीस दलांच्या 360 कंपन्याही सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्या आहेत। सुरक्षा दलांची संख्या ही 514 वरून 581 झाली आहे आणि या व्यतिरिक्त सैन्य आणि पोलिसांचे विशेष पथक सुद्धा जागोजागी तैनात करण्यात आले। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, कशा पद्धतीने सगळ्या सुविधा करण्यात आलेल्या आहेत? अगदीच ज्या पद्धतीने पहलगाम हल्ला झाला आणि जम्मू काश्मीर मध्ये अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने पर्यटकांवरती हल्ले करण्यात आले होते, त्या दृष्टिकोनातून खरं तर मुस्लिम बहुल असलेल्या भागामध्ये ही यात्रा जाते, त्यामुळं मोठा कडक बंदोबस्त नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो। आजच या संदर्भात पहिला जो यात्रेकरूंचा जत्था असतो, समूह असतो, तो आज रवाना झालाय। जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी यात्रेकरूंच्या पहिल्या समूहाला हिरवा झेंडा दाखवत रवाना केलेला आहे। मोठा उत्साह जो यात्रेकरूंमध्ये पाहायला मिळतो दरवर्षीप्रमाणे तसाच आहे आणि यावर्षी जी सुरक्षितता आहे ती मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे। यात्रेकरूंमध्ये जो उत्साह आहे तो कायम आहे आणि जम्मू काश्मीर मधील लोकांचं पोट हे पर्यटनावरती अवलंबून असतं आणि हे सगळे लोक जे आहेत, अनेक जे वयोवृद्ध लोक आहेत ते घोड्यावर बसून किंवा पायी चालत अशा प्रकारे ही यात्रा जात असते। त्यामुळे अनेक डोंगराळ भागातून ही यात्रा जात असल्यामुळं या ठिकाणी सुरक्षिततेचा सगळ्यात मोठा धोका जो असतो तो कायम असतो। त्यामुळे यावेळेस सुरक्षितता जो जथ्याला म्हणजे समूहाला जी सुरक्षितता दिली जात होती एरवी, त्याच्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात केली आहे। दुसरा मुद्दा गुप्तचर। शिवाजी, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।